म्हणजे तुमचं स्वागत आहे. मला ब्लॉग करण्याचं कसा म्हणजे विचार आला का आपली 26 जानेवारी आलेली आहे बरोबर. आपला भारत देश आजाद झालेला आहे. लेकरं शाळा शिक्षण घेतात 26 जानेवारीसाठी का देश आजाद झालेला आहे. कोणी मोठ्या पदवीवर जातं, जास्त अभ्यास करीत नाही, ते वापस येतं. पण मला म्हणायचं आहे लेकरांना, शिक्षण आलं लेकरांना का जे अभ्यास जो असतो सर लोक आपल्याला शिकवतात तर आपल्याला लय चांगल्यासाठी शिकवतात का ते सर टीचर झाले तर आपण पण व्हायचं किंवा वकील व्हायचं, पोलीस मिलिटरीवाले कोणी पण व्हायचं. कारण ते जीव तुडू तुडू शिक्षक लोक तुम्हाला शिकवितात बरोबर आहे. मग काहीच्या डोक्यात बसत तर काहीच्या डोक्यात नाही बसत. आणि मला हे म्हणायचं आहे म्हणजे पैसेवाले लोक आहेत ते लांब लांब देशाला धाडू शकते लेकराला शिकायला. पण गरीब लोक काय करते, गरीब लोक तर सरकारी शाळेतच शिक्षण घेते. कारण सरकारी शाळांमध्ये भरपूर काही इंग्लिश शिकवितात, चांगलं शिकवितात शाळांमध्ये बरोबर आहे. तर त्याच्यातच गरीब लोक खुश राहतात, खुश एकदम खुश. कारण त्यांना पण असं असते का आम्ही पण त्यांच्यासारखं बाबा मोठ्या पदवीवर जावा. पण कोणी जातं कोणी नाही जात. कारण कसं खूप कष्ट आहे शिक्षणामध्ये, साधारण नाही शिक्षण घ्यायचं म्हणजे. माझा ब्लॉग करायचा असा हेतू होता का आज आम्ही 2-1 वर्षापासून आम्ही यूट्यूबवर काम करतो, इंस्टाग्रामवर काम करतो. माझ्या बहीण भावाला आवडत नाही का हिडो का बरं आम्हाला पुढून येत नाही. आता इथलं तर तुम्ही आणलं आहे पण इथून पण येऊ शकता ना तुम्ही. पहा, लाईक शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला आवडला हिडो किंवा नाही आवडला. मी याच्यासाठी हिडो बनायला लागले का लेकरं खूप कार्यक्रम असतात 26 जानेवारीचे. तर खूप मेहनत करतात लेकरं, त्याची मेहनत सफल व्हावा. आणि शिक्षक लोक पण खूप मेहनत घेतात त्यांना शिकण्यासाठी. शाळा बी अभ्यास बी बराबर, परीक्षा सगळं काय बराबर घेतात. कारण त्यांचे ते कर्तव्य आहे ना. कारण ते झाले तसं असं वाटतं आहे का माझे पण मुलं पुढं जावा, माझ्या पण लेकरांनी शिक्षण घ्यावा, आमच्या शाळेचं नाव मोठं व्हावा, लेकराचं नाव मोठं व्हावा. याच्यासाठी शिक्षण चांगलं देतात सर लोक. असं नाही म्हणायचं खाजगी शाळा चांगली आहे आणि सरकारी पण. सरकारी कशी चांगली आहे, गरीब लेकरासाठी चांगली सरकारी शाळा. आणि खाजगी शाळा श्रीमंत लोकांसाठी. कारण श्रीमंत लोक पैशाचा विचार करीत नाही, फक्त लेकराचा विचार करतात. आणि गरीब लोक कसे आहेत, बरे बाबा कष्ट करू आम्ही लेकरं कसं तरी शाळा आपल्याला शिकू. सरकारीमध्ये पण चांगलं आहे. पण जे तुम्ही घेता सरकारीमध्ये त्याचा अनेक फायदा होईल सरकारीमध्ये पण. कारण झेडपी शाळा म्हणतात पण म्हणायला येते झेडपी पण नाही चांगली बरं का लेकरांसाठी. छोट्या लेकरासाठी पण चांगलं आहे. कसं त्याला 2री-3रीत काही एवढं कळत नाही. मग काही लेकरं खूप हुशार असतात. कारण माझा मुलगा पहिलीपासून शिकला आहे रामदास विद्यालयामध्ये. पहिलीपासून शिकला पण लय हुशार मुलगा निघाला माझ्यावाला. पहिलीपासून पास बी होत गेला, अभ्यास बी केला त्याने. त्याला कोणी चिटिंग नाही दिली, काही नाही. खूप शाळा चांगली, रामदास विद्यालय पण चांगली. आता ही माझी नात आहे ना, माझी नात पण तिथंच चालली शाळामध्ये. आता दुसरी नात पण तिथंच टाकेले. पण थोडी ती आता मायला लय चिटकेले तर ती जाईना नाही. जाईन ती पुढल्या वर्षीपासून जाईन. कारण ती छोटी लहान आहे अजून, लय 6 वर्षाचीच आहे ती अजून, खूप लहान आहे. तर मला म्हणायचं होतं का आम्ही जे ब्लॉग काढतो तर आम्ही काहीतरी आशानं ब्लॉग काढत असन. तुम्ही बघा, तुम्हाला बघू वाटत नाही का मराठी भाषा आवडत नाही तुम्हाला, का तुम्हाला चांगलं पोस्टमध्ये बोलायचं का असं काही नाही ना. आम्ही खेड्याचे लोक आहेत, आम्ही खेड्याचे लोक सांगतो तुम्हाला. तुम्ही बघून तर पहा ना, आमचा ब्लॉग बघून पहा. आम्ही कोणत्या विषयावर बोलतो, कोणत्या विषयावर नाही, चांगलं बोलतो का वाईट बोलतो ते तर बघून घ्या ना. थोडं 10-5 मिनटं काढा टाईम आमच्यासाठी, गरीब लोकांसाठी. पहा तुम्ही लोक आणलं आहे आम्हाला, इथून पुढं पण घेऊन चला.
कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. कारण तुम्ही लाईक शेअर नाही करता तर बरं कोण करणार आहे बरं? तुम्हीच बहीण भाऊ आहे ना माझ्यावाले, दुसरं कोणी आहे का? मी लेकरासाठी म्हणते, आपली 26 जानेवारी सगळ्याला खुशी आहे, सगळे लेकरं मेहनत करतात, कार्यक्रम होते लेकराचे, तर मग आपण बी त्यांना सपोर्ट करायचा लेकरांना. बरोबर आहे का बाबा? शाळेत जा, अभ्यास करा चांगला. कारण तुमचं भविष्य चांगलं निघलं पाहिजे, तुमचा परिवार चांगला राहिला पाहिजे. आईवडिलाची सेवा करा. आईवडिलाचं ऐकताना तर फायदा होईल, नाही तर फायदा होणार नाही. पहिले आईवडिलाचं ऐका, म्हणजे पुढं पण विद्या तुम्हाला देवबाप्पा चांगली शिकवीन. टीचर लोक पण चांगले शिकवितात, ते पण चांगले आहेत, ते पण लेकरं चांगले शिकवितात. आणि आमचा ब्लॉग बनायचा असा अर्थ आहे मित्रांनो, का तुम्ही बघा, व्हिडिओ बघून पहा आमच्यावाला. आमचा मराठी भाषेत गावंढळ भाषा आमची, पण व्हिडिओ तर बघा ना आमचे कसे काढतात आम्ही, कसे नाही बघून घ्या. कमेंट, लाईक, शेअर करा. आणि मग आम्ही पण तुम्हाला लाईक करतो, शेअर करतो. तुम्ही बघून घ्या, तुमच्या इंस्टाग्रामवर बघा, तुमच्या यूट्यूबवर बघवा. हार व्हिडिओ आपल्याला आवडला तर आम्ही करतो, शेअर करतो, लाईक देतो, सबस्क्राईब करतो आम्ही. तुम्ही बघून घ्या. आता आपण इथे व्हिडिओ थांबवून घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.